मॅडम फेशियल केलं पण 4 दिवसातच ग्लो गेला. नमस्कार सगळ्यांना. असे प्रॉब्लेम्स तुम्हालाही येत असतील की आपण फेशियल करतो पण 4 दिवसांनी ग्लो जातो. तर तुम्ही काय करता? फेशियल म्हणजे काय? तर फेशियल म्हणजे एक सायन्स आहे. तुम्ही कशासाठी फेशियल करता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत ते ओळखून फेशियल केलं गेलं पाहिजे. आपल्या स्किनवर अनेक प्रॉब्लेम्स असतात, जसं पिगमेंटेशन आहेत, पिंपल्स आहेत, अंडर आय आहे, मेलास्मा आहे, असे अनेक प्रॉब्लेम्स असतात. तर ते दूर करण्यासाठी आणि स्किन मेंटेन करण्यासाठी फेशियल केलं गेलं पाहिजे. आपली हळद हो गोरी असं फेशियल होत नाही. म्हणजे आज तुम्ही फेशियल केलं आणि उद्या तुमचा स्किन टोन चेंज झाला असं होऊ शकत नाही. स्किन मेंटेन करण्यासाठी फेशियल करावं. वयाच्या 30 वर्षानंतर आपली स्किन ही मेंटेन करावी लागते, म्हणून फेशियल करायचं. आणि नुसतं फेशियलनी होत नाही, तर फेशियल केल्यानंतर तुम्ही होम केअर काय घेता, तुमचं खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, ह्याच्यावर पूर्ण तुमच्या स्किन अवलंबून असते. आपल्या शरीरात अनेक वेळा बदल होत असतात. वयात येताना बदल होतात, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी दरम्यान होतात, नंतर मेनोपॉज नंतर होतात. जेव्हा शरीरात बदल होतात ते स्किनवर पण दिसतात. तर त्यासाठी आपल्याला आपली स्किन ओळखून फेशियल केलं गेलं पाहिजे. तर तुम्हालाही असे अनेक प्रॉब्लेम्स असतील आणि कुठलं फेशियल करावं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा आणि सखीला फॉलो करा. आणि दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी 2 ते 5 या वेळात तुमच्या स्किन प्रॉब्लेमसाठी फ्री कन्सल्टेशन आहे. तर तुम्हाला असे काही जर प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कनेक्ट करा. सखी ब्युटी पार्लर, योगिता पाटील. नमस्कार.